पनवेल तालुक्यातील पळसपे गावात राधे हेरिटेज महिला मंडळ यांच्या वतीने लाडक्या बहिणींचा मेळावा शनिवारी मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार हर्षदा खरत तसेच पळसपे पंचायत समितीचे उमेदवार राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी उपस्थित महिलांना संबोधित करताना राजेंद्र पाटील यांनी सांगितले की राज्यातील महायुतीचे सरकार लाडक्या बहिणींच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे। पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे झाली असून त्याच विकासाच्या जोरावर आपण ही निवडणूक लढवत आहोत। या विकास कामांना साथ देण्यासाठी आणि दोन्ही उमेदवारांना आशीर्वाद देण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित महिलांना केले। या मेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत भोईर, भाजपचे नेते अनेश ढवळे, सपना वारके, संगीता केळकर, भाजप युवा नेते अतुल घरत, अजय तेजे, स्नेहल तांडेल, सुनील गवंडी, सुचिता काळे, राजन वारेक, सचिन देशमुख, चैताली म्हात्रे, संगीता चव्हाण, वर्षा पाटील, सुप्रिया तेजे, शिल्पा गवंडी यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। या मेळाव्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। पळसपे 7 पंचायत समिती गणामधून निवडणुकीला सामोरं जातोय आणि मला निश्चित विश्वास आहे आपल्यावर। माझ्या ज्या लाडक्या बहिणी उपस्थित आहेत, ज्या माझ्या लाडक्या बहिणी काही घरी असतील, त्यांचा आशीर्वाद मला सुद्धा तेवढाच असणार आहे। त्याचबरोबरीने आपल्या सर्वांच्या लाडक्या बहिणी हर्षदा अतुल घरत या पळसपे जिल्हा परिषद मतदारसंघामधून जिल्हा परिषदची निवडणूक लढवत आहेत। ज्याप्रमाणे आपण सर्व उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींचा आशीर्वाद मला असेल, तसाच आशीर्वाद या माझ्या बहिणीला सुद्धा ठेवा आणि या बहिणीला सुद्धा आपल्या रायगडच्या शिवतीर्थावर आपल्या हक्काचा उमेदवार म्हणून जिल्हा परिषदेवर निवडून द्या अशी विनंती आणि आपला आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। माझ्या सगळ्या बहिणींना सांगायला आनंद वाटेल, गेली 25 ते 30 वर्ष समाजसेवेमध्ये काम करत असताना संपूर्ण या परिसराचा आणि पनवेल तालुक्यामध्ये विकास कामांसाठी सातत्याने आमच्या हातून प्रयत्न होत आलेला आहे। सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक प्रत्येक आघाडीमध्ये कुठेही पाठीमागे न थांबता सर्वांच्या बरोबरीने किंबहुना त्यांच्यापेक्षा 2 पावले पुढे जाऊन काम करण्याचा सातत्याने प्रयत्न असतो। सर्वांना सोबत घेऊन सर्वांच्यासाठी जास्तीत जास्त विकासाचा असेल, शैक्षणिक कामाचा असेल, जो काम येईल, जो पक्षश्रेष्ठी आदेश देतील त्या आदेश शिरोत्तर मानून तो पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतो। ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचं हे रायगड ही राजधानी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आपला प्राणप्रतिष्ठा लावून त्यांच्या शब्दाखातीर लढत होता, त्याच पद्धतीमध्ये आज तागायचं जीवन गेलंय आणि येणारे जो काही जीवन असेल तो सुद्धा माझ्या नेतृत्वाला मी समर्पित करतो आणि येणाऱ्या या सर्व माझ्या जीवनामध्ये जेवढा जास्तीत जास्त काम या परिसरामध्ये किंबहुना पनवेल आणि उरणच्या परिसरामध्ये व्हावं अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो। आपल्याला सांगायला आनंद वाटेल की आपल्या परिसरामध्ये ज्या काही सामाजिक राजकीय घटना असतात, जे काही प्रश्न उपस्थित होतात, मी असेल, माझे सहकारी छोटा भाऊ अतुल घरत असेल, यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने ह्या भागातल्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतो। म्हणून आम्ही आता सांगतोय, या मतदारसंघामध्ये आमच्यासारखा सुशिक्षित असा चेहरा द्या। आमच्या हर्षदाताई ज्या जिल्हा परिषदेला निवडणुकीला सामोरे जातात त्यांना प्रचंड मताने निवडून द्या। आपल्या लाडक्या बहिणींचं प्रेम आपल्या लाडक्या बहिणीला द्या आणि आपल्या लाडक्या बहिणींचं प्रेम माझ्यासारख्या आपल्या भावाला द्या। निश्चितच आपण आमच्यावरचं प्रेम आपल्या मतपेटीद्वारे दाखवाल या मात्र शंका नाही। आम्ही आज आलोय, यापुढे आपल्यामध्ये सातत्याने येऊ, कारण आम्ही आपला हक्काचा माणूस आहोत। ही ताई आपली हक्काची ताई आहे।